नमस्कार मित्रांनो, या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दोन अशा कंपन्यांचा रिव्ह्यू करणार आहोत की ज्या कंपन्यांमध्ये FIS आणि DIS खूप चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करताना दिसून येत आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली तर इथे पब्लिकची जी होल्डिंग आहे ना, ती आपल्याला खूप प्रमाणात कमी होताना दिसते. जनरली जर आपण अभ्यास केला तर ज्या कंपन्यांमध्ये FIS आणि DISची इन्व्हेस्टमेंट वाढत जाते, म्हणजे त्यांची होल्डिंग वाढत जाते आणि पब्लिकची होल्डिंग कमी होताना दिसते, अशा कंपन्या 99% आपल्याला एव्हरेजली दिसतं की अशा कंपन्या खूप चांगल्या प्रकारचा ग्रोथ करतात, खूप चांगल्या प्रकारचं प्रॉफिट जनरेट करून देतात. पण या उलट जर बघायला गेलं तर ज्या लॉस मेकिंग कंपन्या आहेत आणि अशा लॉस मेकिंग कंपन्यांमध्ये पब्लिकची होल्डिंग वाढत जाते आणि FIS DIS प्रमोटर्स आपली होल्डिंग कमी करत जातात, अशा कंपन्या बऱ्याच वेळेला लॉसमध्येच गेलेल्या पाहायला मिळतात आणि इथेच नेमकी पब्लिकची होल्डिंग वाढताना पाहायला मिळते. तर हे एव्हरेजली असंच चित्र पाहायला मिळतं. जर आपण अभ्यास व्यवस्थित केला ना तर बऱ्याचशा अशा कंपन्या आपल्याला मिळतील की ज्या कंपन्यांमध्ये FIS DISची होल्डिंग वाढते त्या कंपन्या प्रॉफिटमध्ये जात आहेत आणि ज्या कंपन्यांमध्ये पब्लिकची होल्डिंग वाढत जाते, पब्लिकची गर्दी जमा होते, अशा कंपन्या लॉसमध्ये जाताना पाहायला मिळतात. तर या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण दोन अशा कंपन्यांचा अभ्यास करू की ज्या कंपन्यांमध्ये FIS आणि DISची होल्डिंग वाढत जाताना पाहायला मिळते आणि पब्लिकची होल्डिंग कमी होताना पाहायला मिळते. तर कोणत्या आहेत त्या दोन कंपन्या, तर या व्हिडिओमध्ये आपण ते पाहूया. तत्पूर्वी जर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, त्याचबरोबर इतरांबरोबर हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा. तर चला मग आपण या व्हिडिओला आता सुरुवात करूया. यातील पहिली कंपनी आपण इथे पाहूया, जिची मार्केट प्राईस आहे ₹699 आणि शुक्रवारच्या ट्रेडिंगमध्ये सेशनमध्ये आपल्याला माहिती आहे की IT सेक्टरमध्ये खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला आणि या कंपनीने सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स दाखवला आहे आणि या शेअरमध्ये आपल्याला जवळपास 4.5% तेजी पाहायला मिळाली आणि मॅक्झिमम जर चार्ट पॅटर्न पाहिला तर या कंपनीने आतापर्यंत 105%चे पॉझिटिव्ह रिटर्न कमवून दिलेत. एक्झॅक्टली बॉटम जर बघितला तर या बॉटमपासून आतापर्यंत या कंपनी 150%चे पॉझिटिव्ह रिटर्न आपल्याला कमवून दिलेले पाहायला मिळतात. एक वेळी ही कंपनी सुरुवातीच्या फेजमध्ये 40% मायनससुद्धा गेल्याचं आपल्याला इथे क्लिअरली दिसून येते. म्हणजेच एक मार्गी किंवा सरळ आपण म्हणतो ना वन साईड रॅली, एक अशी कुठल्याच शेअरमध्ये आपल्याला कधी पाहायला मिळणार नाही. छोटे मोठे करेक्शन नेहमीच पाहायला मिळतील. 6 महिन्याचा जर चार्ट पॅटर्न बघितला तर या कंपनीने आतापर्यंत 77%चे पॉझिटिव्ह रिटर्न आपल्याला दिल्याचं बघायला मिळतं आहे. त्याचबरोबर ह्या कंपनीची जी सुरुवात झालेली आहे ते आपल्याला डिसेंबर 2021ला, म्हणजे एक्झॅक्टली आपण म्हणू शकतो 2 वर्षापूर्वी या कंपनीची लिस्टिंग झालेली आहे आणि या 2 वर्षामध्ये 105%चे पॉझिटिव्ह रिटर्न शेअर होल्डरना या कंपनीने कमवून दिलेले आहेत. या कंपनीचं नाव आहे रेडगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज लिमिटेड. IT सेक्टरमधील ही कंपनी आहे आणि ही कंपनी जी आपली सर्व्हिस प्रोव्हाइड करते ते कोणत्या कंपन्यांना, की ज्या ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीजमध्ये काम करतात अशा कंपन्यांना आपली सर्व्हिस प्रोव्हाइड करते, ज्यामध्ये आपण पाहू शकतो द फर्म ऑफर्स ट्रॅव्हल अँड हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस अक्रॉस डिफरंट वर्टिकल लाईक हॉटेल्स, एअरलाइन्स, ऑनलाईन सर्व्हिसेस एजंट, ऑनलाईन ट्रॅव्हल एजंट्स, मेटा सर्च कंपनीज, पॅकेज प्रोव्हायडर्स, कार रेंटल, क्रूज अँड फेरीज. ही कंपनी जी आहे ही एक मिड कॅप साईजची कंपनी आहे आणि या कंपनीचं मार्केट कॅप आपण पाहू शकतो 8,200 करोडचं आहे. या कंपनीची जी काही PE रेशो आहे कंपनीचं ते आहे 80चं. त्याचबरोबर कंपनीच्या जर प्रॉफिट अँड लॉसवर नजर टाकली तर मार्च 2020-21चा जो पिरियड आहे, म्हणजे जो कोविडचा पिरियड आहे, हा अपवाद वगळता बाकी इतर वेळेला या कंपनीचा सेल आपल्याला खूप चांगल्या प्रकारे वाढतानाच पाहायला मिळतो आहे. म्हणजे करंटली आता या फायनान्शियल इयरमध्ये सुद्धा कंपनीने 770 करोडचा सेल आपल्याला केल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर नेट प्रॉफिटवर नजर टाकली तर जे कोविडचा जो फेज होता या फेजमध्ये आपल्याला कंपनीने काही रिटर्न दिल्याचं पाहायला मिळतं. नेट प्रॉफिट कंपनीचा प्रॉफिटच मायनसमध्ये होता, पण त्यानंतर मात्र 8 करोडचा प्रॉफिट आणि त्यानंतरच्या वर्षामध्ये 68 करोड आणि आता करंटली या फायनान्शियल इयरमध्ये 102 करोडचा प्रॉफिट कंपनीने आपल्याला कमवल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर जी बॅलन्स शीट आहे ती जर आपण पाहिली तर कंपनीकडे 760 करोडचे रिझर्व्स आहेत आणि लोन मात्र कंपनीवर आहे ते आपल्याला दिसतं आहे. लॉंग टर्म बॉरोइंग 0, शॉर्ट टर्म बॉरोइंगसुद्धा 0. जे 18 करोडचं लोन आहे ते आहे लीज लायबिलिटीज. म्हणजे ही कंपनी प्युअर डेप फ्री कंपनी असल्याचं पाहायला मिळतं. हा सुद्धा एक चांगला पॉईंट इन्व्हेस्टरच्या दृष्टीने आणि कंपनीच्या दृष्टीने
आपल्याला चांगला पॉईंट पाहायला मिळतोय. जर शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर नजर टाकली तर प्रमोटर्सकडे ऑलमोस्ट 50% 51% शेअर होल्डिंग आहे. FISने मात्र आपली होल्डिंग 10% पर्यंत वाढवले, जी सुरुवातीच्या फेजमध्ये आपल्याला दिसते 7%, 3%, 4%, 5%. आता मात्र डायरेक्ट 10% या क्वार्टर्समध्ये किंवा या फायनान्शियल इयरमध्ये आपल्याला FIची होल्डिंग दिसते. त्याचबरोबर DISने सुद्धा खूप चांगल्या प्रकारची आपल्याकडे होल्डिंग ठेवलेली आहे. जवळपास 18%ची होल्डिंग आहे, ती आहे DISकडे. हीच होल्डिंग काही काळापूर्वी 8%ची होती, त्यानंतर 14%, 17% आणि वाढत आता 18.5%, पावणे 19% आपल्याला गेल्याचं पाहायला मिळतं. पण पब्लिकची जी होल्डिंग आहे ती 25-27% वरून आता 20%पेक्षा पण खाली आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. याचा अर्थ या कंपनीचा जो बिझनेस आहे त्या बिझनेसप्रमाणे आणि कंपनीचा जो प्रॉफिट आहे, कंपनीवर लोन 0 आहे, त्याचबरोबर कंपनीमध्ये FIDISची होल्डिंग वाढत जाते. हे सगळं जर आपण व्यवस्थित जर अभ्यास केला आणि या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून हे पॉईंट जर लक्षात घेतले तर आपल्याला ही कंपनी भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे रिटर्न्स जनरेट करून देऊ शकते, असा ह्या कंपनीचा प्रोफाईल नक्की आपल्याला दिसतोय. आपल्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा निर्णय आपण घेऊ शकता. त्याचबरोबर दुसरी जी कंपनी आहे जिची आपण करंट मार्केट प्राईस पाहू शकतो 199 रुपये, आणि या कंपनीचा जर मॅक्झिमम चार्ट पाहिला तर या कंपनीने सुद्धा आतापर्यंत 127%चे पॉझिटिव्ह रिटर्न शेअर होल्डरना कमवून दिल्याचं पाहायला मिळतं आहे. या कंपनीची सुरुवात एक्झॅक्टली 1 वर्षापूर्वी झालेली पाहायला मिळते. 21 ऑक्टोबर 2022ला या कंपनीची लिस्टिंग झालेली आहे आणि आतापर्यंत या कंपनीने खूप चांगल्या प्रकारचे रिटर्न कमवून दिलेले आहेत. या कंपनीचा जर 6 महिन्याचा चार्ट पॅटर्न बघितला तर 6 महिन्यामध्ये सुद्धा या कंपनीने ऑलमोस्ट 150%चे रिटर्न शेअर होल्डरना कमवून दिले आहेत. म्हणजे 6 महिन्यातच जर बघितलं तर पैसा इन्व्हेस्टरचा डबल झालेला आहे. या कंपनीचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक स्मार्ट इंडिया लिमिटेड. या कंपनीची सुरुवात झाली 1980ला आणि ही भारतातील सगळ्यात मोठी म्हणजे 4थ्या क्रमांकाची मोठी कंपनी आहे, जी इलेक्ट्रॉनिक आणि ड्युरेबल जे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांचं रिटेल करण्याची ही काम किंवा रिटेल बिझनेसमध्ये ही कंपनी आहे. त्याचबरोबर आपण पाहू शकतो द कंपनी ऑफर्स डायव्हर्सिफाय रेंज ऑफ प्रोडक्ट्स विथ फोकस ऑन लार्ज ॲप्लायन्सेस, ज्यामध्ये एअर कंडिशनर, टेलिव्हिजन, वॉशिंग मशीन आणि फ्रीजचं जे काही आपण रिटेल बिझनेस आहे आपल्याला ही कंपनी करताना पाहायला मिळते. जर आपण या कंपनीच्या मार्केट कॅपवर नजर टाकली तर आपल्याला दिसतंय की 7,600 करोडचं मार्केट कॅप या कंपनीचं आहे. म्हणजे एक मिड कॅप साईजची कंपनी आहे. कंपनीचा PE रेशो आहे 49. त्याचबरोबर कंपनीची फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये. म्हणजे ही कंपनी भविष्यामध्ये आपल्याला स्पीडसुद्धा देऊ शकते. कंपनीचा प्रॉफिट अँड लॉस जर बघितला तर कंपनीचा सेल मार्च 2000 पासून आपल्याला दिसतोय 3,172 करोड, 3,200 करोड, 4,350 करोड, 5,450 करोड आणि आता करंटली 5,800 करोडचा जो सेल आहे तो कंपनीने केल्याचं दिसतंय. त्याचबरोबर नेट प्रॉफिट जो आहे तो 82 करोड, 59 करोड, 104 करोड, 123 करोड आणि आता 156 करोड. म्हणजे बिझनेसमध्ये कुठेही काही प्रॉब्लेम असल्याचं आपल्याला पाहायला दिसत नाही. त्याचबरोबर बॅलन्स शीटवर नजर टाकले तर कंपनीकडे जवळपास 897 करोडचे जे काय ते रिझर्व्ज आहेत आणि जे काय लोन आहे कंपनीवर ते आहे 1100 करोडचं, ज्याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल की लॉंग टर्म जे लोन आहे ते आहे 87 करोड आणि 274 करोडचं लोन आहे ते शॉर्ट टर्मचं आहे, जे एका वर्षामध्ये क्लिअर करावं लागेल आणि बाकीचं लोन आहे ते लीज लायबिलिटीज आहे. म्हणजे कंपनीचं जे ओव्हरऑल लोन आहे ते 1104 करोडचं आपल्याला दिसतंय. त्यानंतर इन्व्हेस्टर जर बघितलं म्हणजे आपण शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर कंपनीच्या प्रमोटर्सकडे 72%ची होल्डिंग दिसते आणि FISकडे 4.5%ची होल्डिंग दिसते. आणि हे सुद्धा आपल्याला शेअर होल्डिंग जी काय आहे FISची ही सुद्धा वाढताना दिसते. 2.5% वरून 3%, त्यानंतर 3.5% आणि आता 4.5%. त्याचबरोबर DISची जी होल्डिंग आहे ती सुद्धा 7% वरून आता आपल्याला 15%ची झालेली दिसते आणि पब्लिक मात्र 12% वरून आता फक्त 7% आपल्याला राहिलेली दिसते. म्हणजे या कंपनीमध्ये सुद्धा पब्लिकची जी होल्डिंग आहे ती खूप कमी होताना दिसते आणि FIS आणि DIS आपल्याकडची होल्डिंग वाढवताना दिसते. याचा अर्थच काय की ज्या कंपन्यांमध्ये ग्रोथ चांगलं किंवा पोटेन्शियल आहे ग्रोथ होण्याचं, अशा कंपन्यांमध्ये FIS DIS चांगल्या प्रकारे माल आपल्याकडे ओढून घेताना दिसतात. आता ज्या कंपन्यांमध्ये पब्लिक कमी होताना दिसते याचा अर्थ पब्लिकला अशा कंपन्यांवर विश्वास नसतो.
पब्लिक जास्तीत जास्त लॉस मेकिंग कंपन्यांमध्ये त्यांचा ओढा जास्त असतो. म्हणून अशा कंपन्या की ज्याच्यामध्ये FIDS जास्त खरेदी करते, आपला पण जास्तीत जास्त कल अशाच कंपन्यांकडे असावा. कारण FIDS हे जे या मालाची खरेदी करतात किंवा आपली होल्डिंग वाढवतात, हे अभ्यास करूनच करतात. प्रत्येक कंपनीमध्ये जातात, मॅनेजमेंटला भेटतात, तिथल्या कंपनीचं प्रोडक्शन कसं आहे, काय आहे, सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच ते इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणून ज्या कंपन्यांमध्ये FIDS जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करतं, त्या कंपन्यांमध्ये आपलीसुद्धा इन्व्हेस्टमेंट वाढायला पाहिजे. आणि जर असं झालं तर ह्या कंपन्यांमधून आपल्याला चांगल्या प्रकारचं रिटर्न मिळणार आहे, एवढं निश्चित आहे. तर ही कंपनीसुद्धा खूप चांगली कंपनी आहे. आणि आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून आपण जर आपल्या फायनान्शियल ॲडवायझरची ॲडवाईस घेतली आणि जर ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा निर्णय घेतला, तर ह्या कंपन्या खूप चांगल्या प्रकारचं रिटर्न आपल्याला कमवून देणार आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि ह्या दोन्ही कंपन्या ज्या आपण अभ्यास केला, त्या कंपन्या आपल्याला कशा वाटतात हे सुद्धा आपण कमेंट करून सांगा. त्याचबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करा. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.